नुकत्याच सादर झालेल्या भारताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये एका गंभीर विषयाला स्पर्श करण्यात आला, गंभीर विषयाची चर्चा करण्यात आली. हा विषय म्हणजे लहान मुलांमधलं वाढतं मोबाईलचं ॲडिक्शन आणि ऑनलाईन राहण्यामुळेच त्यांना होणारे आजार. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे असं हा अहवाल सांगतो. या अहवालामध्ये त्यांनी नमूद असं केलं आहे की मुलांमध्ये ऑनलाईन राहण्याचं व्यसन तयार झालं आहे. त्याच्यामुळे मोबाईलचं त्यांना व्यसन लागलेलं आहे. ऑनलाईन कंपल्सिव्ह डिसऑर्डर्ससारख्या समस्या लहान मुलांमध्ये तयार व्हायला लागलेल्या आहेत. याच्यामुळे होतंय काय की मुलांच्या एकाग्रतेवरती परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो, चिडचिडपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लहान मुलांमध्ये दिसायला लागतात. यासाठी या सगळ्याला आळा घालण्यासाठी सरकारने सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहण्यासाठी, सोशल मीडिया वापरासाठी एक निश्चित वयोमर्यादा तयार करावी असं हा अहवाल सुचवतो. या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या लहान सगळ्या कोविड काळानंतर मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड प्रमाणात वाढला आहे, मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यावेळी लहान मुलांमध्ये या सगळ्या समस्या अतिशय लहान वयापासूनच दिसायला लागलेल्या आहेत आणि हा खूपच गंभीर धोका आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी, चांगलं घडवण्यासाठी आपल्याला आजच गंभीर पावलं उचलणं, ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. ही गरज हा अहवाल अधोरेखित करतो. आता पहिल्यांदाच अशा कुठल्या तरी महत्त्वाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये किंवा महत्त्वाच्या अहवालामध्ये या प्रश्नाला स्पर्श केला गेला आहे. पुढे काय सरकार पावलं उचलणार या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.